हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म. तो कल हमने देखा, क्या देखा? अदृढ़ अपरोक्ष ब्रह्मज्ञान के विषय में देखा. आज हम दृढ़ अपरोक्ष ब्रह्मज्ञान के विषय में जानेंगे. तो पहला प्रश्न कौन सा है भाई? दृढ़ अपरोक्ष ब्रह्मज्ञान सो क्या है? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान ते काय हो, असा प्रश्न. म्हणजेच दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचं स्वरूप काय आहे, असा प्रश्न. तर उत्तर देतात, ब्रह्मज्ञानामध्ये किती प्रकार? दोन. कोणतं? परोक्ष आणि अपरोक्ष. त्यामध्ये अपरोक्ष ब्रह्मज्ञानात पुन्हा दोन प्रकार. कोणकोणतं? अदृढ अपरोक्ष. तर आता अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचा विचार. आता कोणता विचार? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचा. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचं स्वरूप सांगतात, असंभावना वर विपरीत भावना से रहित जो ब्रह्म आत्मा की एकता का निश्चय होवे तो दृढ़ अपरोक्ष ब्रह्मज्ञान है. असंभावना आणि विपरीत भावनेने रहित. असंभावना आणि विपरीत भावना रहित जे जी ब्रह्म आणि आत्म्याची एकता आणि त्या एकतेचा जे निश्चय, त्या निश्चयास काय म्हणायचं? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कसं होतं? असंभावना आणि विपरीत भावनेने सहित होतं. आणि इथं काय असणार? असंभावना विपरीत भावना रहित. असंभावना आणि विपरीत भावनेने रहित असणार हे सरळ सरळ. आणि त्यामध्ये सुद्धा ब्रह्म आत्म्याची एकता होती, पण असंभावना आणि विपरीत भावनाने सहित होती, म्हणून ते दृढ नव्हतं. असंभावना आणि विपरीत भावना गेल्याशिवाय ब्रह्मज्ञान दृढ होत नाही ना. मुख्य काय घ्यावं लागेल? असंभावना विपरीत. म्हणजे संशय. संशय पूर्णतः गेल्याशिवाय ज्ञान होत नसतो. ज्ञान होतं का? होत नसते. ज्ञान नपुंसक आहे ना, होत नसते, होत नसतो. तर ब्रह्मविद्या व्हायची असेल, ब्रह्मविद्येनं संपन्न व्हायचं असेल, तर काय व्हावं लागेल? विपरीत भावना आणि असंभावनानं रहित व्हावं लागेल. त्या जाव्या लागतील. त्यालाच म्हणायचं दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. प्रश्न दुसरा नाही, प्रश्न 19वा प्रश्न. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान किससे होवे? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाने होतो? म्हणजेच दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचं हेतू कारण होतं कशानं, असा प्रश्न. तर गुरुमुख से महावाक्य के अर्थ के श्रवण मनन और निधिध्यासन रूप विचार के किए से दृढ़ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होवे है. तर दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाने होतं? उत्तर देतात, गुरुमुखाने महावाक्याच्या अर्थाचं श्रवण करायचं, नंतर मनन करायचं आणि त्याच्यानंतर निधिध्यासन करायचं ना. हे तिन्ही गोष्टी काय? विचारच आहे. श्रवण मनन और निधिध्यासन रूप विचार के ना. विचार के किए से, अशा पद्धतीचा विचार केल्याने दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होतं. श्रवण मनन आणि निधिध्यासन रूप विचाराने काय होत असतं? कोणाचं श्रवण करायचं, कोणाचं मनन करायचं आणि कोणाचं निध्यासन करायचं? तर गुरुमुखाद्वारे महावाक्याच्या अर्थाचं. कशाचं? गुरुमुखाद्वारे महावाक्याच्या अर्थाचं. नुसतं महावाक्य कुठं बी वाचलं आणि वाचून त्याच्या अर्थाचं मनन, ते कुठून आलं पाहिजे? गुरुमुखातून आलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये काय? त्याच्यात मजा.
कारण काय, जिता गुरुच काय करतो, संशय दूर करतो. आम्ही वाचू, आम्ही श्रद्धा ठेवू, आम्हाला त्यानं उगं म्हणायच्या गप्पा असतात. काय? हां. आम्ही हा ग्रंथाचं पारायण करू, म्हणजे आम्हाला ब्रह्मज्ञान होईल. करून दाखवा. या जन्मभर पारायण करून दाखवा आणि शेवटी मग मला असा-असा निश्चय झाला असं सांगा गड्या. है ना. जन्मभर त्याची आम्ही चाकरी करू. पारायणाने ब्रह्मज्ञान होत असते. गुरुमुखाने ऐकावं लागेल ग्रंथ, तर ब्रह्मज्ञान. नाही. लोक म्हणतात ना, ज्ञानोबाराय, ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानोबाराय आणि गाथा म्हणजेच तुकोबाराय. हेच आमचे गुरु. ज्ञानेश्वरी आणि गाथा हेच आमचे गुरु. अरे नुसती ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचून ज्ञान होते का? ती ज्ञानेश्वरी आणि गाथा कोणाकडून तरी ऐकावं लागेल, जित्या माणसाकडून. पुढं समोर बसून, तेव्हा ब्रह्मज्ञान होईल. असं होणार नाही. असे संशय किती राहतील? पहिल्याच वेळीचा अर्थ कळणार ना. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात. असा विषय आहे. म्हणून गुरु समोर बसलेला पाहिजे. जिवंत गुरु पाहिजे, पुस्तकी गुरु नाही. देखो, अशा पद्धतीने काय होत असतं मग, दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होतं. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान से क्या होवे, दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाने होतंय काय, त्याचं फळ सांगतात. अभान आपादक आवरण और विक्षेप रूप कार्य सहित अविद्या की कही अज्ञान की निवृत्ती होय के ब्रह्म की प्राप्ति रूप मोक्ष होवे. आभानापादक आवरण आणि विक्षेपरूप कार्य याच्या सहित जी असणारी अविद्या म्हणजेच अज्ञान, अज्ञानाची निवृत्ती होऊन ब्रह्मप्राप्ती रूप मोक्ष होतो. है ना. काय होतो, दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान काय होतं, एका वाक्यात सांगायचं म्हणजे मोक्ष होतो. काय होतो, मोक्ष होतो. कसा मोक्ष, ब्रह्मप्राप्ती रूप मोक्ष होतो. कसा होतो, ब्रह्मप्राप्ती रूप मोक्ष होतो. काय निवृत्त होऊन, अज्ञान निवृत्त होऊन, अज्ञान निवृत्त होऊन ब्रह्मप्राप्ती रूप मोक्ष होतो. अज्ञान, अज्ञान काय, अविद्या. अज्ञान म्हणजे काय, आणि त्या अविद्याचं काय स्वरूप आहे, आभानापादक आवरण आणि विक्षेप रूप कार्य, हेच तर अविद्येचं स्वरूप आहे. आभानापादक आवरण जाते आणि विक्षेप रूप कार्य सुद्धा जाते. विक्षेप रूप कार्य जाते म्हणजे काय, हे विक्षेपच आहे की नाही, सगळा सर्व संसार हे काय, अहंकार आदी सर्व संसार काय, विक्षेप आहे. हा विक्षेप कशामुळे झाला, आभानापादक आवरणामुळे झाला, म्हणजे अज्ञानामुळे झाला. ते अज्ञान निवृत्त झालं की विक्षेप रूप कार्यही जातो, कार्यही जातं आणि काय प्राप्त होतं, ब्रह्म प्राप्त होतं. ब्रह्म प्राप्त होणे म्हणजेच काय होणं, मोक्ष प्राप्त. अशा पद्धतीनं ब्रह्म 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 जे म्हणतात ते मिळते त्याला. 20 नंबर 19 ची टिप्पणी पाहायची राहिली ना आपली, 19-20 दोन्हीची. तर 10 नंबर पानावर महावाक्य के याच्यावर टिप्पणी आहे. महावाक्य के म्हणजे जीव ब्रह्म की एकता बोधक वाक्य. महावाक्य माहितच आहे, जीव आणि ब्रह्माची एकता ज्याच्या ज्या वाक्याने सांगितलेली असते त्यालाच काय म्हणायचं, महावाक्य वेदातलं. आणि दुसरी टिप्पणी 20 नंबर टिप्पणी, आभान आपादक. ब्रह्म भासता नहीं इस रीति से आभान जो ब्रह्म की अप्रतीति, ब्रह्माची अप्रतीति, ब्रह्म दिसत नाही, है ना, ब्रह्म कळत नाही, ब्रह्म दिसत नाही, अशा पद्धतीची ब्रह्माची जी अप्रतीती आहे ना, त्यालाच म्हणतात आभान आपादक.
का आपादक ये संपादक है ना. करणे वाला, संपादन करणे वाला. त्याचा आपादक म्हणजे ते संपादन करणे मला ज्ञापक है ना. त्याचा आपादक म्हणजे संपादक करणे वाला आवरण. संपादन करणारं जे आवरण त्यालाच काय म्हणायचं, आभार आपादक आवरण. चला पुढं 21वा प्रश्न. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कब पूर्ण होय. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाची पूर्णता म्हणजे अवधी सांगतात हा, मर्यादा कुठपर्यंत झाल्यानंतर ते पूर्ण होते. तर देहविषय अहमपणे की ज्ञान की नाही, इस ज्ञान का बाद करके ब्रह्म से अभिन्न आत्मा विषय जब ज्ञान होवे तब दृढ़ अपरोक्ष ब्रह्म ज्ञान पूर्ण होवे है ना. देह विषय अहमपणे की ज्ञान की नाही. सध्या अज्ञानपणामध्ये माणसाला देहच मी वाटतो. एखाद्यानं असं केलं की लगेच घाबरतो. घाबरायला काय झालं, मी भेलो की असं म्हणतो की नाही. किंवा एखाद्यानं असं किंवा चालत चालत ठेस लागली पायाला आणि ठेस लागल्यानंतर असा ओरडतो. ओरडल्यानं काय झालं, मला ठेस लागली म्हणतो. काय म्हणतो, मला ठेस लागली. म्हणजे देह मी आहे अशा पद्धतीनं किती दृढ निश्चय आहे की नाही. मला ठेस लागली, मला भूक लागली, मी भेलो, अशा पद्धतीनं आता देहाचं किती केवढं ज्ञान आहे. देहाविषयी अहमपणा, देह मीच आहे अशा प्रकारचं जे ज्ञान आहे त्याप्रमाणे इस ज्ञान का बाध करिके, कोणत्या ज्ञानाचा, देह मी नाही या ज्ञानाचा बाध करून ब्रह्म से अभिन्न आत्मा विषयी, ब्रह्मा ब्रह्मा हो ब्रह्मा ब्रह्म अभिन्न कोण आहे, माझा आत्मा. माझा आत्मा कसा आहे, ब्रह्माशी अभिन्न. ब्रह्म अभिन्न आहे मी, ब्रह्म आणि मी एकच, भिन्न नाही, मीच ब्रह्म आहे असा आत्म्याविषयी जेव्हा ज्ञान होतं, जब ज्ञान होवे तब अदृढ अपरोक्ष ब्रह्म ज्ञान पूर्ण होवे हे. तेव्हा अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण होतं. तेव्हा मात्र काय होतं, अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण होतं. मी ब्रह्म आहे अशा पद्धतीचं ज्ञान होतं. आणि कशाचा बाध होऊन, देहाविषयी अहमपणाचा बाध होऊन. बन गए. देहाविषयी अहमपणाचा बाध झाला का, नाही झाला, तर मग दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान नाही झालं. पहिल्यांदा काय काम, देहाविषयीचा अहमपणा बाध है ना. आणि काय जाणलं पाहिजे, ब्रह्माभिन्न मी आहे. मी म्हणजे आत्मा. पहिले मी कोण आहे कळायला पाहिजे ना. मी मन नाही, मी बुद्धी नाही, या सर्वांचा साक्षी, यांना सर्वांना पाहणारा द्रष्टा मी आहे अशा पद्धतीचं आधी आत्मज्ञान झालं पाहिजे. आणि तो आत्मा जो आहे तो ब्रह्माभिन्न आहे अशा पद्धतीचं ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. त्यालाच काय म्हणायचं, दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. प्रश्न 22वा. विचार सुखे. आता विचाराने ब्रह्मज्ञान होतं म्हणले तुम्ही, हे नाही. ब्रह्मज्ञान कशाने होतं, विचाराने. गुरुमुख से महावाक्य के अर्थ के श्रवण मनन और निधिध्यासन रूप विचार के किए से दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होवे असं सांगितलं. तर हे ब्रह्मज्ञान पूर्ण कधी होतंय, देहाचा बाध होणार आणि ब्रह्माभिन्न मी कळणार है ना, तेव्हा दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण होणार. पण हे होतंय कशानं, विचारानं. कशानं होतंय, विचारानं. तर मग तेव्हा विचाराच असते. विचार म्हणजे काय हो, तर विचाराचं स्वरूप सांगतात. आत्मा और अनात्मा को भिन्न करके जानना तो विचार है. विचार काय, आत्मा आणि अनात्मा ह्या दोघांना वेगवेगळं करून जाणणं. हा आत्मा आहे, हा अनात्मा असं स्पष्ट कळणं, त्याच नाव काय, विचार.
यह विचार किससे होवे, विचाराचं कारण हेतू, विचार कशाने होतो, हा, किससे होवे है, तो यह विचार ईश्वर, वेद, गुरु और अपना अंतःकरण, इन चारी की कृपा से होवे है. हा विचार फुकट येत नाही. हा विचार येत नाही, बरं येतच नाही विचार. का येत नाही, तर ईश्वराची कृपा नाही, वेद म्हणजे वेद शास्त्राची कृपा नाही, गुरुची कृपा नाही आणि स्वतः अंतःकरणाची कृपा नाही. यापैकी एकाची जरी कृपा नसली तरी विचार येत. ईश्वराची कृपा पाहिजे, वेदाची, गुरुची, आपली कृपा, ईश्वराची कृपा नाही. काय करता, प्रतिबंध खूप येतात, है ना. पाठ सुरू करायचा, पाठ सुरू करायचा आहे, प्रतिबंध दुनियाभरात येत राहतात. मग काय करतात लोक, मंगलाचरण, नाही, ओम शांती शांती शांती, 3 प्रकारच्या तापाची निवृत्ती हो, आध्यात्मिक, आधी दैविक, आधी भौतिक. 3 प्रकारची शांतीचा अर्थ काय, 3 तापाची निवृत्ती व्हावी. हे कशाने होणार, हा, ईश्वराच्या कृपेनं. मंगल कोणाचं करतात, देवाचं, ईश्वराचं. त्याच्यानंतर वेद, ईश्वराची कृपा झाली, पाठाला आला, पाठाला आला, पण ते कळच ना, शास्त्र कळायच तयार नाही, म्हणजे शास्त्राची कृपा नाही. बरं ठीक आहे, शास्त्र जरा जरा कळाय बी लागलं, पण गुरुविषयी भाव नाही. त्याला वाटायला लागलं मी गुरुनं सांगितल्यावर मला कळण झाले, मी मनानं वाचायलो तेव्हा माझ्या लक्षात आले. गुरुविषयी श्रद्धाच नाही, गुरुकृपा होईल का, नाही. किंवा ईश्वर कृपा आहे, शास्त्र वाचायला लागला, थोडं थोडं कळायला लागलं, पण गुरु भेटेना यथार्थ ज्ञान करून देण्याकरिता. गुरुकृपा पण पाहिजे आणि आत्मकृपा पण पाहिजे, जिज्ञासा पाहिजे. सगळं शास्त्र हे शास्त्र आपल्याकरता आहे असं समजीच ना. हे शास्त्र सगळं कशाकरता आहे, हा, कंबर बांधून ढुंगणं हालून लोकांना सांगण्याकरता आहे. असं त्याला वाटते. म्हणजे काय नाही, आत्मकृपा नाही, हे माझ्याकरता नाही वाटते. हे तुकाराम महाराजांनी मला अभंग यावा आणि तो मी लोकांना सांगावा याच्याकरता आहे. तर 4 कृपा पाहिजे तर विचार येते बरं का. इन चारी की कृपा से होवे, विचार या चारीच्या कृपेनं होत असतो. इस विचार से क्या हो है, या विचारानं काय होतं, त्याचं फळ सांगतात. इस विचार से दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होवे. असा विचार केला, या विचारानं फळ सांगतात. या विचारानं काय होत असतं, दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होतं. विचारा वाचून न प्रयोजे समाधान. यह विचार कब पूर्ण होता, हे विचार कधी पूर्ण होईल, त्याचं मर्यादा अवधी सांगतात. यह विचार दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान के भय पूर्ण होवे. भय म्हणजे झालं असता. हा विचार दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण झालं की झाला विचार, मग विचाराचं काय काम. हा, एकदा ब्रह्मज्ञान होईपर्यंत विचार असतो, ब्रह्मज्ञान झाल्यानंतर काय विचार करण्याची गरज नाही, केला तरी काही हरकत नाही. तो विचार लोकांना सांगायचा. तुका म्हणे आता आणि उरलो उपकारा पुरता. बर, विचार 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 कोणाचा करायचा हो, विचार किसका करना, तो विचाराचा विषय सांगतात. मैं कौन हूँ, ब्रह्म कौन है और प्रपंच क्या है, इन 3 वस्तू का विचार करना चाहिए. या 3 वस्तूचा विचार केला पाहिजे, है की नाही. को हम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादान किमस्ति ह, विचारेशी पुन्हा पुन्हा विचार स्वयं ईदृश असं आहे की. मी असं का, हे अपरोक्ष अनुभूतीमध्ये ना. अपरोक्ष अनुभूती म्हणजे विचार, ते विचार चंद्रोदयाचे काय, अपरोक्ष अनुभूती भगवान शंकराचार्याचे त्याच्यातूनच हे काढलेलं आहे समजा, विचार चंद्र.
एका एक मस्त विचार त्याच्यात बी भारी आले. ती अपरोक्ष अनुभूती सुरू करू आपण हे झालं की. हो. मैं कौन हूँ, ब्रह्म कौन है, मी कोण आहे याचा विचार केला. मी हा कोण, कोण ऐसा करावा विचार. मी कोण आहे ऐसा करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे आणि पुन्हा ब्रह्म काय, ब्रह्म कोण आहे, त्याच्यानंतर प्रपंच काय आहे. ह्या तीन वस्तूचा विचार केला पाहिजे. हे तीन विचाराचे विषय आहेत. कोण्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. विचार सगळेच करतात, पण या तीन गोष्टीविषयी विचार करीत तीन गोष्टीला भेतात. उलट विचार आम्ही कोणता बी करू, पण माझा मी कोण आहे याचा विचार कधीच करणार. तर विचार येण्यासाठी काय लागल? कृपा लागल. बिना कृपेचा विचार येते का? ब्रह्म कोण आहे याचा पण विचार माणसाला येत. प्रपंच क्या आहे याचा सुद्धा विचार, प्रपंच हाय हाय करायचा असतो. प्रपंचाचं अनित्यत्व डोळ्याला दिसून सुद्धा माणूस त्या प्रपंचाविषयी विचार करत. एक पाहती एकाची दहने, तरी सुद्धा सावध होत नाही. विचार येतच नाही डोक्यात. इन तीन वस्तू का साधारण रूप क्या है, तर सामान्य रूप काय हो या तीन गोष्टीचं? मीच, ब्रह्माचं आणि प्रपंचाचं. मैं और ब्रह्म सो चैतन्य आहे. त्याच्यापैकी या तीन गोष्टी आहेत ना, मी आणि ब्रह्म, हे काय चैतन्य आहे. और प्रपंच जड आहे. प्रपंच आहे जड. तर प्रपंचावर टिप्पणी आहे ना 33. तर प्रपंच म्हणजे समष्टि, व्यष्टि, स्थूल, सूक्ष्म, कारण, देह और तिनकी अवस्था रूप धर्म प्रपंच कहिये है. प्रपंच म्हणजे देहाला प्रपंच म्हणायचं. देहाला आणि देहाच्या अवस्थेला काय म्हणायचं? प्रपंच. मग देहात तीन प्रकार आहेत: स्थूल, सूक्ष्म, कारण देह. आणि जसा जीवाचा असतो तसाच ईश्वराचा सुद्धा देह आहे ना. त्याला जीवाचा व्यष्टी आणि ईश्वराचा समष्टी. या तिन्हीच्या ज्या अवस्था आहे ना, आणि तिन्हीच्या अवस्था आणि तिन्हीचे जे धर्म, त्याचंच नाव काय? प्रपंच. आता मी आणि ब्रह्म चैतन्य आहे हे तुम्ही म्हणले, तर चैतन्य म्हणजे काय? चैतन्य सो क्या है, जो ज्ञान रूप है और सर्व घटादि प्रपंच को जानता है, और जिसको अन्य मन इंद्रिय आदिक कोई जाने सकते नहीं, सो चैतन्य है ना. त्याला म्हणायचं स्वयं काय, स्वप्रकाश, स्वयंप्रकाश म्हणतात ना ते. चैतन्य म्हणजे जे ज्ञान रूप असतं. तसेच सर्व घटादी प्रपंचाला जे जाणतं, म्हणजे सर्व इंद्रियांना सुद्धा जे जाणतं, मनाला सुद्धा जाणतं, बुद्धीला सुद्धा जाणतं, परंतु जिसकू त्याला मनानं किंवा दुसऱ्या कोणत्याही इंद्रियानं जाणता येत नाही, त्याला चैतन्य म्हणायचं. जे ज्ञान स्वरूप असतं, जे सर्वांना जाणतं, पण त्याला कोणी जाणत नाही. सर्वांना जाणतं ते, त्याला जाणण्याचं सामर्थ्य कोणामध्ये? ते सर्वांना जाणतं. मनाला ते जाणतं, पण मन त्याला जाणू शकत नाही. बुद्धी त्याला जाणू शकत, बुद्धीला ते जाणत. काय काय मंगलाचरण विचारसागराचं? मती न लखय जेही मती लखय, सो मे शुद्धा पार. मती न लखय, मती न लखय, ज्याला मती जाणत नाही, ज्याच्याद्वारे मतीला जाणलं जातं. बुद्धी जाणे आणि न जाणे ही याच्यातून हे अर्थ निघते का?
म्हणून मूळ ग्रंथाचं महत्व आहे. मनाची नक्की न लगे. हं? मनाची नक्की न लगे. मनाची नखी न लगे ती इंद्रिया किरजोगे काय होईल? बुद्धीची दृष्टी न लखी मती न लखय जीही मती लखय. मती ज्याला जाणत नाही, जो मतीला जाणतो सो मे शुद्ध अपार. तो मी शुद्ध आणि अपार आहे. तर असा अर्थ मराठी विचारसागरातून निघणं शक्य, मराठी विचारसागराच्या दोह्यातून निघणं शक्य. मती जाण काय बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास. न जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा. बुद्धी जाणे म्हणतात. हा. बुद्धी जाणे. बुद्धी जाणे न जाणे. बुद्धी जाणते आणि जाणत नाही. हा. एवढाच अर्थ निघन. याच्यातून हे बी अर्थ निघ बुद्धी जाणते नाही जाणत हे अर्थ निघतो आणि जो बुद्धीला जाणतो असाही अर्थ. त्याला चैतन्य म्हणायचं जे सर्वांना जाणतं, ज्याला कोणी जाणत नाही त्याला म्हणायचं चैतन्य. जड सो क्या है? बरं चैतन्य कळालं. जड जड कशाला म्हणायचो? जो अपने को न जाने और दूसरे को भी न जाने. जे स्वतःला जाणत नाही दुसऱ्यालाही जाणत नाही त्याचं नाव जड. ऐसे जो अज्ञान और तिनके कार्य भूत भौतिक पदार्थ सो जड है ना. अज्ञान आणि त्याचं कार्य कोण? भूत भौतिक जितके बी पदार्थ आहेत जगातले ते सर्व काय आहेत? जड आहेत है ना. 24 नंबर 24 25 26 24 24 अज्ञान. अज्ञान काय? नहीं जानता हो ऐसा व्यवहार का हेतु आवरण विक्षेप शक्ती वाला अनादि भाव रूप अज्ञान पदार्थ है. अज्ञानाचं लक्षणच सांगून टाकलं बा. नाही जानता हो मी जाणत नाही अशा व्यवहाराला कारण आवरण आणि विक्षेप शक्तीवाल आणि अनादि असून भावरूप जे आहे त्याचं नाव अज्ञान पदार्थ. या ठिकाणी दोन शक्ती असतात. काय काय कोणती शक्ती? आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती. विक्षेप शक्ती. आवरण शक्ती आहे ते झाकायचं आणि विक्षेप शक्ती झाकल्यानंतर काय दुसरंच विपरीत बनवायचं है ना. आवरण दोरी न दिसणं हे झालं आवरण आणि दोरीवर सर्प दिसणं हा झाला विक्षेप. बन गई बात. ब्रह्म न कळणं हे झालं आवरण आणि प्रपंच कळणं हा झाला प्रपंच तयार होणं. तर हे दोन विक्षेप आवरण विक्षेप शक्ती ज्याच्या ठिकाणी आहे आणि ते अज्ञान कसं आहे? अनादि. कधीपासून आहे काही सांगता येत नाही. याची उत्पत्ती कधी झाली सांगता येत नाही. भावरूप आहे कारण भावरूप पदार्थच भावरूप पदार्थाला उत्पन्न करू शकतात. अभावरूपापासून भाव कसा होईल? म्हणून अज्ञानाला काय करावं लागते? भावरूप कार्य झाल्यामुळे त्याला भावरूप म्हणावं लागते. भावरूप अज्ञान पदार्थ. जे भावरूप असतं ते सत असतं असं नाही. अभावाच्या विरोधी भाव. जड कळालं मग अज्ञान कळालं. त्याच्यानंतर भूतवर टिप्पणी ना. भूत कशाला म्हणायचं? ए आकाश आकाशादी पंचमहाभूत त्याचं नाव भूत. पदार्थ पदार्थ म्हणजे भूतन के कार्य. पंचमहाभूतापासून जे निर्माण झालेले हे जे पदार्थ आहे त्याचंच नाव पदार्थ. हे जे कार्य पिंड ब्रह्मांड अधिक सो भौतिक आहे. पिंड म्हणजे देह आदी आणि ब्रह्मांड म्हणजे जगत आदी. म्हणजे जितकं दिसतंय ते सगळं काय भौतिकच आहे.